नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर सावली तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आजचा विषय आहे कुलदेवीची ओटी. याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तरी चला जाणून घेऊयात कुलदेवीची ओटी कशी भरायची. कुलदेवीची ओटी भरताना नऊवारी सुती रेशमी साडी असावी, कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते. साडीवर खण ठेवावा. दोन्हींचा रंग शुभ असावा. नारळ, सुपारी, हळद कुंकू, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर, हिरव्या बांगड्या किंवा 5 वाण जसे की नारळ, हळकुंड, बदाम, खारी, सुपारी, पानाचा विडा ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. साडी व तिच्यावरील सर्व वस्तू हातात घेऊन स्वतःच्या छातीसमोर येतील अशा प्रकारे देवीसमोर धरून देवीसमोर उभे राहावे आणि देवीला मनोभावे प्रार्थना करावी. असे हे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्यावर तांदूळ वाहावेत. अशा प्रकारे देवीला प्रार्थना करून माझी जी मनोभावे मी जी काही सेवा करीत आहे ती मान्य करून घ्यावी आणि माझी भोळी भाबडी सेवा तू मान्य करावी अशी देवीला प्रार्थना करावी. आणि देवीला दिलेली साडी आपण स्वतः घ्यावी. प्रसाद म्हणून ओटी मात्र मंदिरात अर्पण करावी. अशा प्रकारे मंदिरात शक्य नसल्यास घरात देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरणे हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा कुलाचार मानला जातो. या पवित्र महिन्यात कुलदेवीची ओटी भरल्याने तिची विशेष कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता ही दूर होऊ शकते आणि घरात सुख शांती नांदते. अशा प्रकारे देवीची ओटी कशी भरायची, तर देवीची ओटी आषाढ महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरणे अतिशय उत्तम मानले जाते. याशिवाय आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा किंवा आषाढ अमावस्या, दीप अमावस्या या दिवशीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. तर देवीचा साज कसा करायचा आहे, साहित्य काय काय आहे ते सांगते आहे. साडी किंवा ब्लाऊज पीस, शक्यतो सुती किंवा सिल्क साडी. काळा रंग सोडून कोणताही शुभ रंग जसे की लाल, हिरवा, पिवळा कोणताही रंग चालू शकतो. फक्त काळा रंग सोडून देवीची ओटी कुठल्याही रंगाने तुम्ही भरू शकता. नारळ, शेंडी असलेले देवाकडे तोंड करून ठेवण्यासाठी नारळ ठेवला जातो. अख्खे तांदूळ हे तुटलेले नसावेत. हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्यात. सौभाग्य अलंकार जसे की हळद, कुंकू, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढे साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढे मी यात ठेवलेले आहे. पूजा साहित्य फूल, हार, धूप, दिवा, कापूर इत्यादी वस्तू आवश्यक आहेत. तर ओटी कशी भरायची त्याची अचूक पद्धत. देवघर स्वच्छ करा. सकाळी स्नान करून देवघर स्वच्छ पुसून घ्या आणि कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू लावा. अक्षता वाहा. फूल वाहून पूजा करा. समोर दिवा किंवा धूप प्रज्वलित करा. साडीची घडी ठेवा. त्या एका ताटात साडी आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवा. साडीची घडी घालत असताना तिचा पदर समोरून येईल असा ठेवावा. साहित्य अर्पण करताना साडीवर थोडे तांदूळ, नारळ आणि नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी. हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार आणि दक्षिणा ठेवा. देवीला
अर्पण करताना हे देवीचे ताट दोन्ही हातांनी उचलून कुलदेवीच्या चरणाशी किंवा फोटोसमोर आदराने अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. देवीची आरती करायची आहे आणि आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे, कुळाचे रक्षण कर आणि घरात सुखशांती लाभू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. मस्तकाला स्पर्श करा आणि प्रार्थना झाल्यानंतर देवीचे ताट दोन्ही हातांनी धरून आपल्या मस्तकाला स्पर्श करावा आणि त्यानंतर ते बाजूला ठेवावे. ओटीच्या वस्तूंचे पुढे काय करावे तर साडी आणि नारळ, ब्लाऊज पीस ही साडी घरातील सुवासिनीने किंवा घरच्या लक्ष्मीने परिधान करावी. स्वतः घातली तरी चालेल. जर शक्य नसेल तर घरातील मोठ्या सुवासिनीला जसे की सासू, नणंद किंवा एखाद्या गरजू विवाहित महिलेला मान म्हणून द्यावी. या नारळाचा वापर करून घरामध्ये गोडाचा शिरा किंवा खीर बनवावी. तसेच प्रसाद आणि घरातील सर्व सदस्यांनी तो प्रसाद ग्रहण करावा. हा नारळ बाहेर कोणालाही देऊ नये. तांदूळ, ओटीतील तांदूळ घरातील नेहमीच्या तांदळात किंवा धान्याच्या डब्यात मिक्स करावेत, जेणेकरून घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहील. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर हा विधी तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी श्रद्धेने करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीचे ज्या परंपरा आहेत त्या परंपरा माहीत नसल्यास माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही माहिती करू शकता. अशा प्रकारे आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरणे हे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून आषाढ महिना हा श्रावण महिन्यासारखा देखील अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. अत्यंत शुभदायक असा हा आषाढ महिना म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे मीही आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरलेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.